ते या विषयावर कुठलंही सत्तेचं राजकारण बाजूला ठेवून माझ्या सोबत त्यांची बहीण म्हणून नसेल पण महाराष्ट्राची नागरिक म्हणून ज्या नागरिकांची हमी त्यांनी घेतलेली आहे ती नागरिक म्हणून ते उभे राहतील अशी माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे। आपल्याला असं वाटेल की मी असं का आज वेगळ्या पद्धतीने बोलत आहे, तर त्याला कारण आहे। आपल्याला आठवत असेल की ॲडव्होकेट उके नावाचे एक गृहस्थ होते। त्यांनी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर उके यांच्यावर काय पद्धतीच्या रेड पडल्या, अर्थात माझ्यावर रेड टाकायला हायच क्या आपने पास। पण ह्या सगळ्या शक्यतांचा मी विचार करते की मला काय काय पद्धतीने त्रास दिला जाऊ शकतो। मला याची कल्पना आहे की अशाच पद्धतीने नवाब मलिकजी यांनी काही मुद्दे समोर आणले होते। नंतर नवाब मलिकजींच्या सोबत काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि उभ्या महाराष्ट्राने नवाब मलिकजींच्या अगदी 85% किडनी डॅमेज होईपर्यंत, त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम होईपर्यंत आणि नंतरचा सगळा पट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। त्यामुळे हे सुरक्षेचे 2-3 मुद्दे मांडले। यानंतर जरा महत्त्वाच्या विषयाकडे येते। साधारणतः 13 तारखेला सकाळी म्हणजे भल्या पहाटे सावरीमध्ये एक मोठी ड्रगच्या संदर्भाने कारवाई झाली। ही कारवाई होताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारण 3 कारवाया त्याच्या आधी सलगपणे झालेल्या आहेत। याच्यामध्ये 11 तारखेला जी कारवाई झाली होती ती एकाच वेळेला वर्धा आणि मुलुंड या ठिकाणी झाली होती। मुलुंडला जी कारवाई झाली त्यातनं जे काही धागेदोरे मिळाले त्या धागेदोरे घेऊन पुढे पुण्याला कारवाई झाली। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारजी यांच्या पक्षाचा पदाधिकारी असणारा विशाल मोरे याला ताब्यात घेतलं गेलं।